राज्यात बैलगाडा शर्यतीच्या बंदीला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नुकतंच पुणे जिल्ह्यातल्या बैलगाडा मालकांनी एक काळा दिवस पाळला। यावेळी राजगुरुनगर शहरातून शेतकऱ्यांनी काळ्या फिती बांधून रॅली काढली। संतप्त बैलगाडा मालकांनी राज्य सरकारला इशारा दिलाय की येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर आम्ही बंदी झुगारून खुलेआम बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा त्यांनी दिलाय। यासाठी सर्व गाडा मालक लवकरच एकत्र येऊन हा निर्णय घेणार आहेत। पुढची दिशा अशी आमची राहणार आहे की आम्ही आता 15 तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेट दिलेला आहे। आम्ही 4 वर्ष थांबलो, मध्यंतरी आम्हाला 8 आठवड्याची मुदत दिली किंवा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की हा निर्णय खंडपीठ देईल। मग खंडपीठाने निर्णय द्यायचा 8 आठवड्यात म्हणजे 2 महिन्यात। फेब्रुवारीला त्याची मुदत संपली, फेब्रुवारीमध्ये परत सांगितलं की 4 आठवड्यात हा निकाल लागेल। मग आता फेब्रुवारी ते मार्च मग आम्ही समजा त्यांचे आदेश पाळलेले। आम्ही जे न्यायालय असेल किंवा संबंधित मंडळी असेल किंवा प्राणीमात्र पेठ असेल, आम्ही 15 तारखेपर्यंत जर यांनी निर्णय लावून दिला नाही न्यायालयाच्या मार्गाने सत्यता पटून, आम्ही 15 तारखेनंतर या शर्यती भव्य प्रमाणात चालू करणार।